मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। ओके. नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सीधी बात नो बकवास. एका जणांनी कमेंट केली होती आणि ऑलरेडी या विषयावर मी व्हिडिओ बनवला आहे, पण तरी एका जणांनी आपल्या यूट्यूब पाहणारे एक हे आहेत, सबस्क्रायबर आहेत, त्यांनी कमेंट केली होती की शेवगाच्या संदर्भात जी अंधश्रद्धा आहे आपल्या महाराष्ट्रात स्पेशली, ती अंधश्रद्धा काय आहे, कशी आहे आणि काय, आणि मग खरंच शेवगा लावावा का नाही लावावा. बरेच जण म्हणतात घरासमोर शेवगा लावू नये. लावू नये म्हणजे काय होतं आहे की शेवगाचं झाड लावू नये अशी ती कथित अंधश्रद्धा आहे. आणि यांनी सुद्धा शेवगा लावला होता. किती एकर शेवगा होता तुमचा? माझ्याकडे 3 एकर होता. 3 एकर. किती वर्ष होता? 4 वर्ष. बरं, काय तुझी दुर्घटना काही घडली? नाही काही वाईट घडले? नाही घडलं. आता यांनी शेवगा, आता तुमच्याकडे शेवगा नाही आहे, वेगळे कारण आहेत. आता त्यांनी डाळिंबाकडे लक्ष दिले आणि डाळिंबामध्ये त्यांनी विविध प्रयोगसुद्धा केलेले आहेत. तर यांनी 4 वर्ष शेवगा केल्या आहे. यांना कधी काही अपशकुन कधी घडलेलं नाही आहे. आता ज्यांच्या प्लॉटमध्ये आहे मी, ते सुद्धा माझ्या इथे बाजूला बसलेले आहेत. हां, बाळासाहेब ना? हो, बाळाभाऊ जाधव आहेत. तर यांनी स्वतः शेवगा लावला 5-6 महिन्यात शेवगा. काही यांनी अपशकुन घडलेलं नाही आहे. उलट यांनी आतापर्यंत 5 किलोचा कमीत कमी माल काढला आहे. ठीक आहे, पावसामुळे होता तो, पण आता यांच्याकडे भरपूर माल निघणार आहे. ज्यांच्या प्लॉट मी आता पाहणी केली आहे. तर आपण बोलूया त्या विषयावर की शेवगा अपशकुनी आहे का, किंवा का तसं अपशकुनी म्हटलं जातं. तर मी अगोदर शेवगाची महिमा तुम्हाला सांगेल की शेवग्याला फॉरेनमध्ये मिरॅकल ट्री म्हटलं जातं. मिरॅकल ट्री, जादुई वृक्ष त्याला म्हटलं जातं फॉरेनमध्ये अंधश्रद्धा नाही आहेत काही. तर जादुई ट्री का म्हटलं जातं, कारण या झाड शेंड्यापासून ते मुळापर्यंत औषधी गुणधर्म आहेत याच्यामध्ये. झाडांच्या पानांमध्ये, शेवग्याच्या पानांमध्ये जर पाहिलं आपण, माझ्या शब्दावर भले विश्वास ठेवू नका, तुम्ही गुगल सर्च करा किंवा काही संशोधक हे असतील, पुस्तकं असतील, त्यात जर शेवग्याचा काही संदर्भ आढळला तुम्हाला ते वाचा. गुगलवर सर्च करा साध्या भाषेत. प्रत्येक हातात मोबाईल आहे आजकाल, स्मार्ट मोबाईल सर्वांकडे आहेत. तर याला इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक म्हणतात आणि मोरिंगा म्हणतात. मोरिंगा आणि ड्रमस्टिक. तर तुम्ही गुगलवर सर्च करून बघा की व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ द मोरिंगा लिव्स किंवा मोरिंगा, काय त्याचे फायदे काय, हे पहा फक्त तुम्ही. आणि त्या झाडाच्या पानामध्ये सांगतो, त्याच्यामध्ये विटॅमिन ए पासून ते विटॅमिन ई पर्यंत, विटॅमिन के पर्यंत सर्व विटॅमिन्स आहेत, जे आपण जीवनसत्व म्हणतो त्याला, सर्व आहेत. शिवाय मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, म्हणजे खनिज आहेत, त्यात ट्रेस एलिमेंट्स आहेत. शिवाय त्यात नॅचरल अँटीऑक्सिडंट्स आहेत, जे अँटी एजिंगचं काम करतं, किंवा कॅन्सर साठी ते कारणीभूत आहेत. फ्री रॅडिकल्स असतात, त्या फ्री रॅडिकल्सला न्यूट्रलाइज करतं, त्याला संपवून टाकतं, किंवा त्याचा हानी आपल्या शरीराला पोहोचू देत नाही. ते नॅचरली आहेत अँटीऑक्सिडंट त्याच्यामध्ये. एवढं बेनिफिट याच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये कॅल्शियम दुधापेक्षा जास्त आहे, विटॅमिन ए गाजरापेक्षा जास्त आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला गुगलवर सर्च करून मिळेल तुम्हाला. आणि एवढं पौष्टिक जर हे झाड आहे आपल्या शरीरासाठी, तर हे आपण याला अंधश्रद्धा का म्हटलं जातं. कारण आता शेवगा शेतीसुद्धा व्यावसायिक शेती, म्हणजे बांधावरचा शेवगा शेतामध्ये यायला सुद्धा बरेच कालावधी लागला. सुरुवातीला काही मोजके लोक महाराष्ट्रामध्ये शेवगा शेती करत होते. नितीन कोटमे सर आहेत, कृषीरत्न नितीन कोटमे सर आहेत. ते आम्ही आजही सोबत आहोत. आम्ही वेगळे झालेले नाहीत. बऱ्याच जणांना गैरसमज झाला की आम्ही वेगळे आम्ही एकत्रच आहोत. पण कृषीरत्न कोटमे सर 2001 पासून शेवगा शेती करतात. त्यांच्या घरी कधी अपशकुन घडलेलं नाही आहे. उलट त्यांची प्रगती झाली शेवग्यामुळे, आणि ते आजही शेवगा शेती करतात. त्यांच्यासोबत जर काही वाईट घडलं असतं, त्यांनी 1-2 वर्षाचा शेवगा काढून टाकला असता. त्यांचे वडील होते तेव्हापासून त्यांनी शेवगा शेती करतायत. लहानपणापासून 8वीला असतानापासून, माझ्या 5वी-6वीला असतानापासून ते शेवग्याला पाणी देत होते, आणि त्यांनी बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं कोटमे सरांनी. तर कोटमे सरांनी सुद्धा 2001 शेवगा शेती केली आहे. तर त्यांच्या घरी अपशकुन कधी घडलेलं नाही आहे. तर थेरॉटिकल गोष्टीकडे जाण्यापेक्षा, किंवा एखाद्या अफवेला सिरियसली घेण्यापेक्षा, हे जे जुने शेतकरी आहेत, ज्यांनी एवढ्या वर्षांपासून शेवगा शेती करतायत, तर यांच्याकडे बघून आपण शेवगा लावायला हवा आहे. आता त्याच्यामध्ये एक अंधश्रद्धा का तयार झाली असेल, याची आयडियल तुम्हाला थोडीशी गोष्ट सांगतो मी. कारण हे झाड खूप ठिसूळ आहे. जसं जांभळाचं झाड असतं, जांभळा झाडावर चढू नये म्हणतात, कारण फांद्या नाजूक असतात. आणि तसं हे झाड ठिसूळ आहे. जर घरासमोर शेवगा झाड असेल, एखादा मुलगा शेजारच्या घरातला एखादा मुलगा आला, झाडावर चढला, पडला, अशा गोष्टी घडल्या असतील, किंवा त्यांच्या घरातला कोणी मुलगा येऊन पडला असेल, किंवा वारा वादळाला एक झाड कोसळतं, कोणाच्या अंगावर कोसळलं असेल, जनावरच्या अंगावर कोसळलं असेल, फांदी तुडून पडली असेल, त्याच्यावर भांडणं झाली असतील कदाचित. त्यामुळे बाबा ते शेवगा लावू नको, घरात भांडणं होतात किंवा शेजाऱ्यासोबत भांडणं होतात, अशी एक काय म्हणतात त्याला, अशी
प्रचलित झाल्या असतील गोष्टी, अशा खूप प्रचलित झाल्या असतील की जेणेकरून शेवगा लावू नये घरासमोर, असं झालं असणार आहे. जसं आजही म्हणतात की संध्याकाळी झाडून काढू नये, म्हणतात ना गावाकडे. तुमच्याकडे म्हणत असेल संध्याकाळी झाडून काढू नको बाई, घराला जुन्या आजीबाई वगैरे असतात, त्या म्हणतात सुनेला सांगतात की बाबा संध्याकाळी झाडून काढू नको. आता संध्याकाळी झाडून काढायला हरकत नाही, कारण तेव्हा त्यांच्या काळामध्ये काय होतं, चिमणी असायची किंवा कंदील असायचा, इलेक्ट्रिसिटी नव्हती गावामध्ये, तेव्हा अंधुकसा प्रकाश असायचा. तेव्हा मग काय होतं, एखादं सोन्याचं डाग असेल किंवा एखादी पैसे असतील किंवा काय असेल ते झाडामध्ये म्हणजे किमती वस्तू असेल ती झाडूमध्ये निघून जाऊ नये, म्हणून तेव्हा झाडून काढू नको म्हणायचे. तर आपण आता लाईट आहे, आता प्रत्येकाच्या घरात लाईट आहे, लाईट असले प्रकाश असतो, प्रकाशामध्ये झाडून आता काढायला हरकत नाही. शिवाय संध्याकाळी नखं काढू नको म्हणायचे. नखं का काढणं होते, जिवळी लागू नये किंवा नखासोबत काही जखम होऊ नये, रक्त निघू नये, म्हणून ते नखं काढू नका म्हणते. पण आता प्रकाश असल्यावर नखं काढायला काय हरकत आहे? तर ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, याच्यामध्ये काही अर्थ नाही. त्यामुळे मी म्हणतो शेवगा हे मिरेकल ट्री आहे. माझ्या शब्दावर जाऊ नका, तुम्ही स्वतः सर्च करा आणि चेक करा की शेवग्यामध्ये किती पौष्टिक तत्व आहेत. डायबिटीजसाठी कामाला येते, हार्ट पेशंटला कामाला आहे, वजन वाढवायसाठी सुद्धा कामी पडतं आणि वजन घटवायसाठी सुद्धा कामी पडतं. हे तुम्ही मोजके सांगितलेत, पुष्कळ आहेत. माझा एक व्हिडिओ पण आहे त्याच्यावर की शेवगा शेती 300 रोगावर उपयुक्त असं शेवगाचे झाड, असं काही ते व्हिडिओचं टॉपिक आहे. आणि हे मी सांगत नाही, आयुर्वेदिक ग्रंथामध्ये जे आपले धार्मिक म्हणण्यापेक्षा पुरातन काळातील जे ग्रंथ आहेत आयुर्वेदिकावर, त्याच्यावर सुद्धा सांगितलं की शेवग्याचे उपयोग हे 300 रोगावर उपयुक्त असं शेवगा झाड आहे. याच्या मुळासुद्धा कामी पडतात, याची सालसुद्धा कामी पडते, याचे डिंकसुद्धा कामी पडतो, याचं पानसुद्धा कामी पडतं, याचे शेंगसुद्धा कामी पडते, याची फुलंसुद्धा कामी पडतात. म्हणजे असा कुठलाच अवयव नाही झाडाचा जो कामी पडत नाही, औषधी गुणधर्म नाही आहे. तर त्यामुळं हे सर्व गोष्टी लक्षात घ्या. आणि जर शेवगा लावायचा असेल आणि तुम्ही थांबला असाल की अंधश्रद्धेमुळे, तर बिलकुल त्या अंधश्रद्धे मनातून काढून टाका, बिनधास्त शेवगा लावा, व्यवस्थित शेवगा शेती करा आणि चांगलं उत्पन्न देखील कमवा. बस एवढंच बोलायचं. थँक्यू.